भारताने रशियाकडून मिळणारं तेल खरेदी करणं बंद करावं म्हणून कुणी कुणी भारतावर दबाव नाही आणला. कुणी कुणी भारताच्या विरोधात विधानं नाही केली. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन्डर लेन, युरोपियन कमिशनच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा काजा कॅसल आणि त्याच विभागात काम करणारे जोसेफ बोरेल अशा अनेक लोकांनी भारतावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न केला, भारताला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला, भारताला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही रशियाला फंडिंग करताय वॉर मशीन चालवण्यासाठी. आता मात्र युरोपातील नेत्यांची भाषा बदललेली आहे, त्यांची भूमिका सुद्धा बदललेली आहे, कारण ग्रीनलँडचा मुद्दा तापायला लागलेला आहे. ट्रम्प यांनी थेट ग्रीनलँडमध्ये राहणाऱ्या 57,000 रहिवाशांशी थेट वाटाघाटी करण्याचं सुतोवाच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे युरोपातले हे जे नेते आहेत ते प्रचंड हादरलेले आहेत. आता एखाद्याला जर ठोकायचं असेल तर तुम्हाला त्याचं कारण सुद्धा द्यावं लागतं. ग्रीनलँडला ठोकण्यापूर्वी ट्रम्प यांनी हे कारण तयार ठेवलेलं आहे. ट्रम्प असं म्हणतायत की चीन आणि रशियाच्या जहाजांनी ग्रीनलँडला विडा घातलेला आहे आणि अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँड ताब्यात घेणं हे अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे.